गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा. त्यामुळे मी माझे ब्लिंकिटवरनं टीचरसाठी रोज मागवले. हो, टीचरला देणार तू रोज. हो. येस, आणि टीचरच्या पाया पडायचं, हो की नाही? बघ रे आरू, हळू सावकाश. मी उघडू का? पायाला लागू नको घेऊ काय? मागे उघडते का? हा घे. हा, फ्लावर वाले तेवढेच फक्त. हा हा घे आरवते. चल, बाकी दुसऱ्याचे असेल. थांब आरव 2 मिनिटं, खाली बसू. सिट डाऊन प्रॉपरली. मी कात्री घेऊन येते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज होती गुरुपौर्णिमा, त्यासाठी ही मागवली होती फुलं आरवनी शाळेमध्ये टीचर्सला देण्यासाठी. पण प्रॉब्लेम काय झाला होता, ब्लिंकिटवरनं फुलं आलीच नाहीत, फक्त आले होते पेटल्स. आणि आरव झाला होता नाराज. तर मग आता काय करावं, हा खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे पडला होता. मी त्याला कन्व्हिन्स करत होते की आरव, तू फक्त फ्लावर पेटल्स घेऊन जातो का, थोडं थोडं दे. पण तो नाही, आई मी नाही नेणार. मग आता मी विचार करत होते, आता हे पेटल्स ओपन तर करते आहे मी, पण आता करणार काय मी याचं पुढे. मग काय, मला एक फटाफट आयडिया सुचली. म्हणलं ड्रॉइंग पेज जे आहे त्याचं एक पेज मी घेतलं फाडून, आणि म्हटलं तर त्याच्या फ्रंट पेजवर आपण चिकटवूयात हार्टच्या शेपमध्ये रोजचे पेटल्स, आणि आतमध्ये लिहूयात हॅपी गुरुपौर्णिमा. मग आरव खुश झाला बरं का. सकाळी सकाळी बस यायच्या आधी हे अचानक असं सगळं वाढलेलं काम, त्यामुळे माझी जरा थोडीशी तारंबळच उडाली. फटाफट सकाळचा नाश्ता करता करता हे हार्ट म्हणजे पाकळ्या हार्टच्या रूपात चिकटवताना आरवला तर जाम मज्जा येत होती. वॉटरमेलन शेप. इथे गंमत काय होत होती, आरव मला म्हणते मम्मा हे हार्ट थोडीच आहे, हे तर मला तर वॉटरमेलन चिप वाटतंय. तर ॲक्च्युली फेविकॉल थोडासा वरखाली झाला होता, आणि आरवने पाकळ्या पण थोड्याशा जरा वेगळ्या चिकटवलं होत्या. मग ते पटपट ॲडजस्ट करून घेतलं मार्करनीच. मग मी आता इथे रेड आणि ग्रीन कलरच्या मार्करनी हॅपी गुरुपौर्णिमा लिहिलं. आणि आरवची आयडिया, मध्ये आता लिहून टाक आय लव्ह यू, आणि मध्ये जागा सोड बरं का आई, डबल लिही, म्हणजे त्या लाईन्समध्ये मी पेंट करतो. ही आमच्या आरवची आयडिया. हे असे जरा पेटल्स फेविकॉलने चिकटवल्यामुळे मी थोडे वरच ठेवले होते, निघायला नको म्हणून. असं सुंदर असं ग्रीटिंग बनलं होतं. आतनं पण खूप छान बनलं होतं, पण इतका कमी वेळ राहिला होता की मला हे तुम्हाला दाखवण्यासाठी लक्षातच नाही राहिलं. गंमत अशी झाली, अचानक ग्रीटिंगचं हे सगळं काढल्यामुळे मी आरवचा डबाच पॅक करायची विसरून गेले. मी बनवून ठेवलं होतं सगळं, आणि मी विसरूनच गेले पॅक करायचे. पण थँक गॉड मला एकदम निघताना आठवलं, आणि मी डबा पॅक केला आणि आरवसोबत दिला. आवरतो पटापट. चला म्हणजे वाळून जाईल तोपर्यंत. इकडे आरवला सोडल्यानंतर पटापट मॉर्निंग वॉक केला, विच इज मस्ट. आज होती गुरुपौर्णिमा, आणि गुरुपौर्णिमेला आपण नेहमीच आपल्या गुरूंना फूल देतो, काहीतरी भेटवस्तू देतो, किंवा ग्रीटिंग तरी आपल्या हाताने बनवून देतो. तुम्ही सगळ्यांनी मगाशी पाहिलंच, आरवला पण किती आनंद झाला होता ग्रीटिंग बनवण्यासाठी. ॲक्च्युली आई मला उद्या रोज हवेत बरं का, उद्या गुरुपौर्णिमा आहे हे त्यानेच मला सांगितलं. हे ऐकल्यानंतर मी खूप खुश झाले. म्हणजे कसं ना, आपल्या मुलांना ह्या गोष्टी ऑलरेडीच माहीत असणार, म्हणजे त्याच्या स्कूलमध्ये डिस्कशन नक्कीच झालेलं असणार, पण मला खूप छान वाटलं. मी हॅप्पी झाले की त्याला सगळ्या ह्या गोष्टी आधीपासूनच माहिती होत्या म्हणून, आणि ते करण्यासाठी त्याला आनंद पण खूप सारा वाटत होता. हे महत्त्वाचं. चला तर मग आता मला इथे देवपूजा करायची होती, आणि खूपच ऊन रिफ्लेक्ट होत होतं कॅमेऱ्यावरती, त्यामुळे मग मी जरा थोडंसं कॅमेरा आणि पडदे हे सर्वच ॲडजस्ट केलं, आणि म्हणलं चला आता डीप मस्तपैकी छान देवपूजा करून घेऊयात. ही आहेत लक्ष्मीची पावले. ही ना मी दिवाळीच्या वेळेस आणली होती लक्ष्मीची पावले, आणि तीसुद्धा मी आहे ना देवघरामध्येच ठेवते, तिथे ठेवणंच मी जास्त प्रिफर करते. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी प्रसादाला ना गोडाचा शिरा करणार होते. तुमच्याकडे काय करतात गुरुपौर्णिमेसाठी सांगा मला नक्की. मस्तपैकी अशी माझ्या मनासारखी पूजा मी इथे करून घेतली. फुले तर आपल्याकडे नव्हती, पण फुलांच्या पाकळ्या होत्या. म्हटलं हरकत नाही, फुले नाही तर फुलांच्या पाकळ्या तरी. आपली श्रद्धा महत्त्वाची शेवटी.
इथे माझी पूजा करून झाली होती. थोडंसंच आता घराचं क्लिनिंग करायचं होतं, हेअर ड्राय करायचं आहे आणि मग ऑफिसच्या कामाला मला पटपट बसायचं आहे. रोजची आवरावर सोफा क्लिनिंग करणं, कधी कधी डीप क्लिनिंग मी करते, पण मग कधी कधी असं आपलं नॉर्मलच क्लिनिंग, सगळं सोफ्यावरच्या गोष्टी जागच्या जागी ठेवणे, आवरून ठेवणे, या गोष्टी मी करत असते. माझा सर्व आता हॉल आवरून झालेला आहे, पण आता पटापट मी माझे केस जे आहे ते ड्राय करून घेते. मग काय इथे ऑफिसचं काम करायला मला बसायचं होतं. बसल्यानंतर माझ्या ॲक्च्युली लक्षात आलं चार्जिंग पूर्ण डाऊन झाली आहे. त्यामुळे म्हटलं आता फटाफट चार्जिंग लावून घ्यावं आणि त्यानंतर काम स्टार्ट करा. तुम्ही पण माझ्यासारखेच आहात का? मी ऑफिसचं काम करताना आणि ऑफिसमध्ये सुद्धा मांडी घालूनच बसते. आय डोंट नो का, मला ना असे पाय खाली ठेवले ना की माझे पायच दुखून येतात. बहुतेक आहे ना ते ॲक्च्युली आमच्याकडे हेरिडिटरी व्हेरिकोच वेन्स नावाचा प्रकार आहे. मला नाही आहेत बरं का, टचवूड, बट मे बी काय असेल त्यामुळे थोडंसं जरा पाय दुखत असावेत. असो, पण माझ्यासोबत माझ्या बऱ्याच मैत्रिणी पण अशा आहेत बरं का, त्या अशा मस्त निवांत ऑफिसमध्ये पण आलती पालती मांडून मस्त निवांत काम चालू असतं. असो, प्रत्येकाचं काहीतरी वेगळं असतंच नाही. इकडे आम्ही गेलो होतो, एक महत्त्वाचं काम होतं, काही गोष्टी शॉपिंग करायच्या होत्या म्हणून झुडिओमध्ये. आरव आणि मी जरा असं भटकंती झुडिओमध्ये करत होतो. माझी एक फ्रेंड आहे, तर तिला जरा ड्रेस घ्यायचा होता मला तिच्या बड्डेसाठी. तर मग हे असं चालू होतं आरवचं बघा, मस्त उड्या मारणं, इकडे तिकडे जाणं असं चालू होतं आणि मी इथे खूप साऱ्या गोष्टी चेक करत होते. पण एक्झॅक्ट मला अंडरस्टँड होत नव्हतं की काय घ्यावं नक्की तिला. मला इथे मस्त असा कॉर्डसेट दिसला बरं का, ब्लॅक कलरचा. पण थोड्या वेळाने लक्षात आलं, माझी फ्रेंड ती माझीच फ्रेंड ना, ती पण माझ्यासारखी ब्लॅकच घालते. तर ब्लॅक सोडून दुसरं काहीतरी तरी बघूयात आपण. तुम्हाला माहिती नसेल तर सांगते बरं का, झुडिओमध्ये सध्या सेल चालू आहे. कुर्तीज वगैरे पण मी जरा बघत होते, पण म्हणलं जरा वेस्टर्न वेअर द्यायला छान वाटतं ना. आरवचं बघा, आरव आमचा कुठे पण आहे ना, असं मस्त टाईमपास करत असतो आणि उड्या मारत असतो. आपल्या सर्वांचा रिच्युअल झुडिओमध्ये गेल्यानंतर मेकअप प्रॉडक्ट्सचे खूप सारे व्हरायटीज असतात ना, ट्राय करायचं, टेस्ट करायचं, हे सगळं प्रकरण माझं चालू होतं. नेलपेंट्सच्या बघा केवढ्या शेड होत्या आणि आरव तर खूप इंटरेस्टेड असतो. कळत तर काही नाही, पण म्हणतो आई हे घे, आई ते घे, आई ब्लश पण घे, एकदम डार्क कलरचं ब्लश मला आणून द्यायचा. हे होतं टिंट बरं का. तुम्ही कधी टिंट ट्राय केलं आहे का स्किनवरती? मी जरा ट्राय करत होतो इथे, तर शूटिंग चाललं होतं ना, तर दीदी विचारत होती काय कुठला चॅनल आहे, मी पण इंटरेस्टेड आहे, तर करेन सबस्क्राईब. म्हटलं ओके करा. आणि हे आरवचं बघ इथे लिप ग्लॉस घेत होता, ट्राय करत होता, तर ते पर्ससारखं छोटे छोटे वाटत होतं, ब्लशर असतं ना आपलं झुडिओचं ते. तर हे टिंट काही येतच नव्हतं, वाळलं होतं बहुतेक. पण मी जेव्हा लावलं ना गाईज हाताला, छान वाटत होतं टिंट. तुम्ही पण ट्राय करू शकता, झुडिओचं टिंट ट्राय करा. मला बेसिक असं आपलं ॲक्च्युली आयब्रो पेन्सिल हवी होती. तर झुडिओमध्ये ती दीदी आणि मी दोघी ते सर्च करत होतो, आयलायनर आणि हे मस्कारा वगैरे ऑल दोज थिंग्स आहेत माझ्याकडे. मला आयब्रो पेन्सिल घ्यायची होती, पण ती काय त्यांच्याकडे मला सापडली नाही. लिप ग्लॉस पण बघायचं होतं मला, छान छान होते कलर्स लिप ग्लॉसमध्ये पण, हरकत नाही घ्यायला. आरू बघा, आरूची गडबड गडबड बघा, आई मला लाव मला लाव, असं सगळं त्याचं चालू होतं. मी इथे जरा लिपस्टिक्स ट्राय करत होते. ही लिक्विड लिपस्टिक होती आणि छान होता, पिंक कलर होता त्याचा आणि ती मी ट्राय करत होते. मला चांगली तर वाटली, पण मला जराशी मरून वगैरे अशी जरा थोडीशी मी जरा सर्च करत होते. फ्रेश असा पिंक कलर छान वाटतोय ना, आवडला ना तुम्हाला पण शेड? मला पण आवडलं, मी घेतली बरं का ही लिपस्टिक. हे होतं बॉडी शिमर झुडिओमधलं, म्हटलं ट्राय करूयात. मी तर कधी ट्राय नाही केलं, आरवला ट्राय करायचं होतं म्हणून त्याला थोडंसं दिलं. त्याला सगळ्या अशा गोष्टी ट्राय करायच्या असतात. मी एका गालावरती ॲक्च्युली ट्राय केलं बरं का शिमर, सगळं व्यवस्थित मिक्स करून पाहिलं. म्हटलं बघूयात एकावरच लावूयात, आणि एकाला आपण लावलेलं नाही आहे, तर काही आपल्याला डिफरन्स जाणवतो आहे का हे मला चेक करायचं होतं. की वापरतात लोक एवढं शिमर ऐकलं होतं, पण मला तर काही डिफरन्स जाणवला नाही काहीच. मग घरी आल्यावरती डिनरला हे बनवले होते पनीरचे असे रॅप्स, खूप छान लागतात. तुम्ही पण बनवून नक्की बघा. असं काहीतरी यम्मी असलं ना की आमच्याकडचे 2 मुलं खुश असतात. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.